नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. सांगा काय तुमचं नाव आणि काय पद आणि काय. मी शिवसेना पक्षात रुग्णसेवेचं काम करतो. माझं नाव अमित कोदेकर. मी राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, आमदार राजेशजी मोरे यांच्या नेतृत्वामध्ये कल्याण डोंबिवलीत अखंड काम करत असतो. आज रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये एक इन्सिडेंट झालेला आहे 2 दिवसाआधी, की एका बाळाच्या अंगामध्ये एक सुई राहिलेली आहे. डॉक्टरनी दिल्यानंतर त्या बाळाला कुत्रा चावला होता म्हणून त्यांच्या आईवडिलांनी ॲडमिट केल्यानंतर उपचारादरम्यान ती सुई त्या बाळाच्या आतमध्ये राहिली. त्यानंतर जेव्हा एक्सरे काढला त्यानंतर ते त्यांच्या इथल्या डॉक्टरांच्या लक्षात आलं. इथल्या डॉक्टरांच्या मध्ये ती सुई आतमध्ये नव्हती, पण एक्सरे काढल्यानंतर ती लक्षात आली की ती सुई आतमध्ये आहे. म्हणजे हा किती मोठा गलतान कारभार आहे. आणि माझी मागणी अशी आहे की ह्या जे कोणी इंटर्न आहे, मी आता DHO अंबरनाथ जे इथे सुपरिटेंडंट आहेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं आहे की त्या इंटर्न होत्या, ज्या कोणी इंटर्न आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी आणि या परिवाराला न्याय मिळवून द्यावा, ही आमची शिवसेना पक्षाकडून मागणी आहे. मेरा नाम काजल पांडे है और मैं परसों के दिन 2 तारीख के दिन मैं बच्चे को लेकर आई थी यहाँ पे. 2.5 साल का मेरा बेटा था. उसको मेरे पालतू डॉग ने यहाँ पे खेलते खेलते बाइट कर लिया. तो मैं यहाँ पे इंजेक्शन देने के लिए आई और जो पहली वाली नर्स थी उन्होंने 4 इंजेक्शन दिया. 2 हाथ पे दिया, एक इधर थाइस पे दिया और इधर मार्क करके उसको वहाँ दिया. वो बराबर प्रॉपर दी और वो चले गई. उसके आधे घंटे बाद मुझे दूसरी डॉक्टर कोई तो आई, बोली, मुझे आवाज़ दिया, मैं गई और उन्होंने इंजेक्शन लगाया मेरे बच्चे को. मैंने पैर पकड़ा हुआ था और एक डॉक्टर थी वो हाथ पकड़ के इंजेक्शन लगाई थी और वो इंजेक्शन ऐसा लगाया उसको कि वो निडल टूट के अंदर चले गया. उन्होंने ऐसा लगाया और वो बोलते आपका बच्चू हिल रहा था इसके लिए वो ऐसा टूट गया. और वो निडल देखेंगे ना आप एक्सरे में तो वो कैसे वो हड्डी के इधर लग के वो टेढ़ा हो गया. निडल है ना ऐसा सीधा रहता है, वो निडल टेढ़ा हो गया. पता कब चला कि वहीं उसी टाइम पे मैंने उनको बोला कि निडल कहाँ गया, क्योंकि वो मेरे सामने टूटा तो उड़ा नहीं कहीं. वो बोल रही है नहीं निडल टूट के गिर गया होगा ऊपर साइड में, बाहर साइड में कहीं. तो मैंने बोला नहीं गिरा. मैंने टॉर्च ऑन करके मैंने पूरा देखा वहाँ पे अगल बगल पूरा बेड के आसपास नहीं था. तो मैंने बोला नहीं वो अंदर गया. तो वो बोलती नहीं अंदर नहीं गया है. वो 2-3 लोग को बुलाया और वो देखे, बोलते नहीं अंदर नहीं, ऐसा टच किया मेरे बच्चे को ऐसा. कैसी मैडम कहाँ पर है? अभी वो मेरे घर पर है फिलहाल. कल रात को हम लोग उसको OT कराया, देन उसके बाद में फिर घर पर लेकर आए, क्योंकि ऑलरेडी हम लोग को साइन भेजा था. वहाँ 3-4 घंटा वेस्ट करने के बाद भी वो बोलते रात के टाइम पे बोले एडमिट करने. यहाँ वहाँ दौड़ाया हम लोग को. क्या मांग रहेगी मैडम आपकी? मेरी बस यही मांग है कि जो मेरे हॉस्पिटल में मेरा खर्चा हुआ है वो बस पे कर दे, बाकी और हम उनसे कुछ नहीं चाहिए. जो भी मेरा खर्च हुआ है हॉस्पिटल में, और ये है कि दोबारा कभी किसी बच्चे के साथ ऐसा ना हो. एटलीस्ट वो लोग डॉक्टर ये सब लोग सावधानी बरते एटलीस्ट. एका पाळीव कुत्र्याने चावा घेतल्यानंतर आई वडील मुलाला घेऊन हॉस्पिटलला गेले आणि तिकडे त्या असा प्रकार घडला की सुईच आतमध्ये राहिली. काय प्रतिक्रिया तुमची? आणि हा पहिल्यांदा ही कारणाला किडींची हॉस्पिटलचा अजून आणखी कारणामे समोर आले. 2 तारखेला एक 2.5 वर्षाच्या लहान बाळाला कुत्रा चावला. त्याचे पालक रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये मुलाला घेऊन गेले आणि डॉक्टरांतर्फे त्याला इंजेक्शन देण्यात आले आणि इंजेक्शन देताना ही सुई त्या बाळाच्या आतमध्येच राहिली इंजेक्शन देतं त्या ठिकाणी. आणि ही गोष्ट पालकांनी डॉक्टरांना सांगितली, परंतु डॉक्टरांनी उडवाउडीची उत्तर दिली की नाही खाली पडली असेल किंवा काय. त्यानंतर त्या मुलाला त्रास झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात घेऊन गेले आणि ऑपरेशन करून ती सुई काढण्यात आली. जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील डॉक्टरांना जर इंजेक्शनही देता येत नसेल तर याबाबत प्रशासनाने विचार केला पाहिजे. आणि हे आत्ताचं नाही तर वारंवार रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये आता मागच्या वेळी मला वाटतं प्लॅस्टर खराब दर्जाचं होतं, त्यानंतर एक्सपायरी डेट गेलेले आपल्या गोळ्या औषधं होतं. प्रत्येक वेळी महिन्याभरामध्ये रुक्मिणीबाई रुग्णालयातनं कोणती ना कोणती बातमी येत असते. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की जी या डॉक्टरांनी जी ही कृत्य केलं आहे याच्यावरती कडक कारवाई होणार का आणि याबाबत रुक्मिणीबाबत कधी सुधारणा होणार. मैं मारतो पण या तो आप मारो इधर. हाँ मैं तो उनके इशारे से फिंगर कीजिए. मैं कह रहा हूँ बच्चे का भारी नहीं आ पा रहे. चलेगा वापस चलेगा. ऐसी बात करेगी ना.